साईराम. कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. आज आपण मजेत शिकूया मराठी इयत्ता 4थी मध्ये भाग 2 या कवितेचे आपल्याला आज अभ्यास करायचे आहेत. आपण मागील तासाला भाग 1 काही कवितेंचे कडव्यांचे स्पष्टीकरण समजून घेतले होते. त्याचे उर्वरित भाग आज आपण समजून घ्यायचे आहे. आपण मागील तासाला काय पाहिले होते? तर झाड आपल्याला किती उपयोगी आहे, किती महत्त्वाचे आहेत याचे आपण काय केले होते? अभ्यास केले होते. झाड आपल्याला सावली देते, झाड आपल्याला ऑक्सिजन देते, म्हणून प्रत्येकाने आपल्याला एकतरी झाड लावायचे आहे. आपण काही घोषवाक्यही शिकलो होतो. झाडे लावा, झाडे जगवा, हो की नाही? आठवले का तुम्हाला? तर मग आज आपण काही कवितेंचे उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण कवितेचे वाचन करून घेऊया. घटक पद्य. उपघटक 1 झाड. कवयित्री ज्ञानदा आसोलकर. कविता क्रमांक 1 झाड. कवयित्री ज्ञानदा आसोलकर. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुल छान छान, हसत राहील पाणन पाण. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुल छान छान, हसत राहील पाणन पाण. मुलांनो, आज आपल्याला हे 4 कडवे काय करायचे आहेत? अभ्यास करायचे आहेत. मी आज तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण सांगणार आहे. सुरुवातीला आपण या कवितेत आलेले कठीण शब्दार्थ वाचायचे आहे. चला तर मग. शब्दार्थ. 1 फुलणे. एक फुलणे. एक फुलणे. टू ब्लूम. 2 फुलपाखरांचे थवे. 2 फुलपाखरांचे थवे. 2 फुलपाखरांचे थवे. मेनी बटरफ्लाईज. 3 झुलणे. 3 झुलणे. टू स्विंग. 4 फुल. 4 फुल. 4 फुल. 4 फुल. फ्लावर्स. 5 पान. 5 पान. 5 पान. लीव्स. तर मुलांनो, आता आपल्याला कवितेच्या कडव्यांचे स्पष्टीकरण समजून घ्यायचे आहे. आता तुम्हाला चित्र काय दिसत आहे? की झाडांना छान छान फुलं आलेली आहेत आणि त्याच्यावर फुलपाखरं फिरताना आपल्याला दिसत आहेत, हो की नाही? आता चिंगीने एक छोटंसं छान झाड लावलं होतं. त्याला तिने रोज पाणीही घातलं होतं. त्याला तिने सूर्यकिरणही दाखवले होते आणि त्याच्यासाठी तिने गाणीही गायली होती आणि ती म्हणाली होती लवकर वाढ म्हणून. आणि मग तिचं गाणं ऐकून त्या झाडावर काय झालेली आहे? फुलं फुललेली आहेत आणि त्या फुलल्यानंतर त्याच्यावर छान छान फुलपाखरांचे काय झालेले आहे? खूप सारे फुलपाखरं येऊन तिथे फिरत आहेत. बघा, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. ती म्हणत आहे कवयित्री की गाणी ऐकल्यानंतर, चिंगीचा आवाज ऐकल्यानंतर फुलं काय झालेली आहेत? फुललेली आहेत आणि फुलपाखरांचे थवे
त्याच्यावर काय करत आहेत, मध खाण्यासाठी फिरत आहेत. आणि मग त्या आनंदाने काय करत आहेत, खेळतही आहेत त्याच्यावर. आणि फुलं सगळी खुश होऊन काय झालेली आहेत, फुललेली आपल्याला दिसत आहेत. समजते ना? चला तर मग आपण परत एकदा कवितेचे वाचन करूया. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. तुम्ही पण बोला माझ्यासोबत. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. समजतंय? चला पुढे जाऊया आपण आता. फुलतील फूल छान छान, हसत राहील पानन पान. मुलांनो, तुम्हाला ह्या चित्रात काय बरं दिसतंय की फुलं काय झालेली आहेत, छान छान फुललेली आहेत. आणि त्याच्यामुळे पानं काय करत आहेत, हसत आहेत. जेव्हा आपण फुलांची कळी बघतो तेव्हा आपल्याला असं होतं की नाही, ते कधी उमलणार आहे, हो की नाही? आणि मग ते उमलल्यानंतर खूप छान दिसतं. आणि मग पानांनाही आनंद होतो की ही काय झालेली आहे, छान छान फुललेली आहेत. आणि मग त्याच्यावर छान छान पाखरं येतात खूप सारे. आणि मग ते काय करत असतात, खेळत असतात. अशाच प्रकारे त्या चिंगीला खूप खूप काय होत आहे, मजा येत आहे. आणि तिला ह्या झाडांबरोबर, फुलांबरोबर, फुलपाखरांबरोबर खूप मजा करायला आवडत आहे. तुम्हालाही आवडेल की नाही की फुलपाखरांबरोबर खेळायला? ते उमललेले जी काही फुलं आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला बोलायलाही आवडणार आहे. आवडेल की नाही? तर मग आज आपण परत एकदा ही कवितेचे काय करायचे आहे, वाचन करायचे आहे. करायचं ना? चला तर मग. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फूल छान छान, हसत राहील पानन पान. मुलांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल आणि स्पष्टीकरणही कळालं असेल. तर मग आपल्याला ह्या कवितेत आलेले यमक जोडणारे शब्द आणि समानार्थी शब्द आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे आहेत. चला तर मग आपण, तुम्ही माझ्यासोबत बोलायचे पण आहे. या कवितेमध्ये यमक जोडणारे शब्द आले होते आणि हे शब्दार्थ तुम्हाला वहीमध्ये पण लिहायचे आहेत. तुम्हाला कविता पण लिहायची आहे आणि त्याचे पाठांतर पण करायचे आहे. आता आपण बघूया यमक जोडणारे शब्द. यमक जोडणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स, की कवितेमध्ये शेवटचे जे शब्द असते त्यालाच काय म्हणतो आपण, यमक जोडणारे शब्द. तसेच पहिलं आहे पाणी गाणी. पाणी गाणी. 2 फुलतील झुलतील. 2 फुलतील झुलतील. 2 फुलतील झुलतील. 3 छान पान. छान पान. आता हे काय होते, रायमिंग वर्ड्स, यमक जोडणारे शब्द. कवितेमध्ये काही समानार्थी शब्दही आलेले आहेत. आपण त्याचे वाचन करूया. समानार्थी शब्द. एक फूल सुमन. एक फूल सुमन. एक फूल सुमन. 2 पान पर्ण. 2 पान पर्ण. 2 पान पर्ण. 2 पान पर्ण. या कवितेमध्ये विरुद्धार्थी शब्दही आहेत. एक लवकर उशिरा. एक लवकर उशिरा. एक लवकर उशिरा. एक लवकर उशिरा. 2 हसणे रडणे. 2 हसणे रडणे. 2 हसणे रडणे. आता आपल्याला या चित्रामध्ये कोण आहे ते ओळखायचे आहेत आणि त्यांची तुम्ही नावं सांगायची आहेत.
सांगणार ना? ओळखायचं आहे चित्र तुम्हाला. तुमच्या अभ्यासामध्ये आपण जी कविता शिकलो त्यांचेच चित्र आहेत आणि ते तुम्हाला ओळखायचे आहेत की कोण आहे ते. चला तर मग करूया ॲक्टिव्हिटी. या चित्रात तुम्हाला कोण बरं दिसते? बरोबर, कोण आहे? चिंगी. व्हेरी गुड. दुसऱ्या चित्रामध्ये कोण दिसते? काय दिसते दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला? फुलं. व्हेरी गुड. तिसऱ्या चित्रात बरं काय आहे? ओळखा बघू. अरे वा, पान. किती छान ओळखलं. म्हणजे तुम्हाला कवितेमध्ये असलेले चित्रही तुम्हाला समजले आहे आणि कवितेचे स्पष्टीकरणही. चला तर मग आपण पुढे जाऊया. आपण परत एकदा सुरुवातीपासून कवितेचे वाचन करायचे आहे. कविता क्रमांक 1, झाड. ज्ञानदा आसोलकर. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. परत एकदा बोलूया. कविता क्रमांक 1, झाड. ज्ञानदा आसोलकर. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुल छान छान, हसत राहील पानन पान. परत एकदा हे कडवे वाचूया. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फूल छान छान, हसत राहील पानन पान. समजली कविता? आता तुम्ही सर्वांनी विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, यमक जुळणारे शब्द आणि ही कविता आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. तुम्ही सर्वांनी ती कविता पाठांतर पण करायची आहे. आता तुम्हाला ही कविता समजली असेल, हो की नाही? तर चला मग आपण एक उजळणी घेऊया. प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, गाणी ऐकून काय होणार आहे? प्रश्न क्रमांक 1, गाणी ऐकून काय होणार आहे? बरोबर, गाणी ऐकून फुले फुलणार आहे. प्रश्न क्रमांक 2, झाडावर कोण हसणार आहे? प्रश्न क्रमांक 2, झाडावर कोण हसणार आहे? व्हेरी गुड, झाडावर पानन पान हसणार आहे. जोड्या जुळवा. तुम्हाला माझ्यासोबत शब्दांचे वाचन करायचे आहे. मग आपण त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. झाड. 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 पाणी. 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 गाणी. 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 फुले. 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 फुलपाखरे. 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 गायीन. 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 फुलतील. 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 झुलतील. 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 वाढेल. 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 घालीन. 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 आता मुलांनो,
या आपल्याला शब्दांच्या काय करायच्या आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिला शब्द आहे झाड. आता आपल्याला खाली दिलेले शब्द आहेत, त्यांना काय करायचं आहे, जोडायचं आहे. पहिला शब्द कोणता आहे, झाड. वाढेल, बरोबर. दुसरा शब्द कोणता आहे, पाणी. कोणता शब्द जोडणार, घालीन, बरोबर. तिसरा शब्द कोणता आहे, गाणी. कोणता शब्द जुळणार, गाईन, बरोबर. चौथा शब्द कोणता आहे, फुले. बरोबर, फुले फुलतील. पाचवा शब्द कोणता आहे, फुलपाखरे. कोणता शब्द जुळेल, झुलतील. बरोबर, फुलपाखरे झुलतील. मजा आली ना जोड्या जुळवायला? रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा. ए. फुलपाखरांचे डॅश झुलतील. ए. फुलपाखरांचे डॅश झुलतील. थवे, बरोबर. ए. फुलपाखरांचे थवे झुलतील. 2. फुलतील डॅश छान छान. 2. फुलतील डॅश छान छान. फुलं, बरोबर. 2. फुलतील फूल छान छान. व्हेरी गुड. आता हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि कवितेचे वाचन करायचे आहेत आणि पाठांतर पण करायची आहे कविता. तुम्हाला आवडली असेल की नाही कविता सर्वांना? आपण परत एकदा सुरुवातीपासून कवितेचे वाचन करायचे आहे. कविता क्रमांक 1, झाड. ज्ञानदा आसोलकर. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. परत एकदा बोलूया. कविता क्रमांक 1, झाड. ज्ञानदा आसोलकर. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फूल छान छान, हसत राहील पानन पान. परत एकदा हे कडवे वाचूया. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फूल छान छान, हसत राहील पानन पान. धन्यवाद.